आमट टीमनं कडू संघाबरोबर जो संघर्ष केला, जो त्यांचा संघर्ष होता अगदी पाहण्यासारखा होता। एक बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज होती आणि तिथे मात्र अगदी जर पाहायला गेलं तर फैजान यांच्या बॅटमधून तोच षटकार आला होता आणि तिथे मात्र कुडूस संघाने तो सामना जिंकला होता। परंतु तो संघर्ष पाहण्यासारखा होता, प्रत्येकाने ती मॅच एन्जॉय केली। नाहीतर आपण पाहतो की ग्रामीण ज्यावेळी टीम समोर असते त्यावेळी एक वन साइड मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात, परंतु तसं न होता अगदी बिग फाईट जरूर पाहायला मिळाली। पुन्हा एकदा एक ग्रामीण टीम एक व्यावसायिक दर्जाच्या टीमच्या अगेन्स्ट आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळते। समोर आपण पाहताय संदीप नॉस्ट्राईक एंडवरती आनंद, ही सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि मात्र गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज शोएब। 2 ओव्हरची मॅच, गोलंदाज शोएब जवळपास 20 ते 22 पावलांचा रनअप आहे शोएबचा, तेवढीच गती देखील आहे। पहिला बॉल टॉफेस लागले, बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडली कॅच। पहिल्या बॉलवरती पहिला मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या वर्णाई वर्णे टीमला, फलंदाज बाद होईल तो म्हणजे अगदी संदेश। पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे। टार्गेट सेट करत असताना अगदी आपण पाहताय टार्गेट सेट करायचे वर्णाई वर्णे टीमला, किमान 20+ जावा तरी धावफलकावरती आल्या तरी मात्र 19-20 मात्र होऊ शकतो, कारण की ड्यू फॅक्टर वाढत चाललाय। आता गोलंदाजांना खऱ्या अर्थानं ॲडव्हान्टेज मिळतंय या विकेटवरती। कमी गतीनं टाकलाय बॅक ऑफ द हँड स्लोवर इथून आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी, मिश्रणमध्ये गोलंदाजी करतोय, ज्या वेगानं धावत आला अगदी आपला रिलीज पॉईंटवरती आल्यानंतर अगदी बॅक ऑफ द हँड स्लोवर टाकला। फलंदाज देखील संभ्रमात पडला की आता किती गतीनं बॉल येतोय, परंतु अगदी कमी गतीनं बॉल आला आणि लगेच आपला बॅटिंगचा स्टान्स चेंज झाला आणि तिथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय। आणखीन एक डॉट बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर मनोजने केलेला हा डॉट बॉल। हो, यावेळी देखील आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय। एकच धाव इथून पाहायला मिळते, अकाउंट ओपन झालंय वर्णाई वर्णे टीमचं 1 या धावसंख्येनं। 1 धाव फलकावरती लागले। आज खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर वर्णाई वर्णे टीमकडे जर पाहताय तर मात्र गणेश देशमुख आपल्याला दिसत नाही आणि त्यानंतर प्रभाकर देशमुख देखील आपल्याला दिसत नाही आहे त्या स्क्वॉडमध्ये। खऱ्या अर्थानं ज्या दोघांच्या बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगला पाहायला मिळाला होता आणि प्रभाकर देशमुख हे नाव खऱ्या अर्थाने या मैदानावरती जरूर कोणच विसरू शकत नाही, कारण की एका ओव्हरमध्ये 17 धावसंख्येची गरज असताना प्रभाकर देशमुखने तो सामना जिंकवला होता आपल्या टीमसाठी। आणि याशिवाय जर आपण पाहताय 40+ चे खेळाडू आहेत आणि नेक्स्ट डे सकाळी बिग बॅशसाठी जायचं होतं त्या 40+ ची जी प्रीमियर लीग आहे तिथे, आणि तिथे देखील फायनलसाठी गेलेत। म्हणजे पहा किती क्रिकेटसाठी मात्र वेळ दिला जातो। अजूनही त्यांचा फिटनेस जर पाहता अगदी युवकांना लाजवेल असं फिटनेस या सर्व 40+ खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतो। इथे देखील आपण पाहतोय फटका तर चांगला आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी अगदी तैनातच आहेत त्या फटक्यासाठी। पकडले कॅच आणि आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळेल। दाखल झालाय 12वे प्रतिनिधी कल्पेश आम्हाला सांगतायत। खऱ्या अर्थानं कल्पेश या टीमचा अगदी एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जायचे। ही ओळख होती वर्णे टीमची ज्यावेळी कल्पेश गोलंदाजी करायचे। चांगल्या फलंदाजांना त्यांना थांबवलंय, परंतु आता प्रॅक्टिसच नाही आहे, त्याच्यामुळं
12वा प्रतिनिधीचे काम ते खऱ्या अर्थानं करतायत. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. चांगलीच गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये शोएबची. कुडूस टीम कडनं आपण पाहताय जबरदस्त. हो परफेक्ट यॉर्कर, बरोबर बाडान पाडच्या मधोमध होता, परंतु बॅटवरती बॉल आला, ब्रश झाला. इथे षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 2 विकेट्स आल्या, 2 एक वाईटची आली होती आणि त्यानंतर एक सिंगल बॅटच्या साह्याने आली होती. ती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मनोजच्या बॅटमधून ती सिंगल पाहायला मिळाली होती. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि गोलंदाज रोशन आलाय गोलंदाजीसाठी. इम्प्रेस केलंय आज रोशननं देखील गोलंदाजीमधून चांगली गोलंदाजी केली आहे. 5 विकेट हॉल या स्पर्धेमध्ये त्याचा कंप्लीट झाला. प्रत्येक मॅचमध्ये त्याला विकेट मिळाली आहे अगदी. आणि आपल्याकडे बेस्ट बॉलर एक किताब देखील आहे. मग आमचे नितेश तरे सर्व लेखाजोखा त्यांच्याकडे ते काढतील त्यावेळी मात्र समजेलच की कोण कुठे. कारण की आपण 3च मॅच या ठिकाणी पॉईंट मोजले जात आहेत. पहिल्या ज्या 3 मॅचेस आहेत त्यांचंच पॉईंट मोजले जात आहेत. त्याच्यामुळं फक्त पेट्या फुटणं बाकी आहे. मतमोजणी झालेली आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये त्या देखील फुटतील. पुन्हा एकदा कमी गतीनं फिंगर रोल केले, बाहेर निघाला, जास्त टर्न प्राप्त झाला, व्हाईट बॉल. बदलापूर त्यांच्या विरोधात सर 22ची धाव. ओके 4 धावा धाव फलक्यावरती आपण पाहत आहे. कमी गतीने टाकला होता, शॉट ऑन पूल केलाय, फटका फसलाय, फिल्डर आले त्या ठिकाणी आणि इथे मात्र पहा ज्यांनी जेज केला होता त्यांच्याकडनं सुटला, परंतु बॅकअपला आलेला फिल्डर त्यांनी मात्र हा झेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेट. हा गणेश आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न, बाट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. रोशनच्या या षटकामध्ये फक्त व्हाईटची एक धाव आली, त्यानंतर 22ची एक. बाटच्या साह्यानं धावच येत नाहीये. चांगली गोलंदाजी रोशनची पाहायला मिळाली आहे. एक वाईटची ती धाव आली नसती तर हे देखील मेडन षटक आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. 4 धावा झाल्यात, 5 धावसंख्येची गरज. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या आणि कुडूस संघ आपले फलंदाज पाठवा.
A1 जोडी चालली आता दुधासाठी आमिर भाई आणि उसामा भाई. पाच धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे ती SKAP कुडूस संघाला. आणि जय बाबांनी वावलेली धनराज आपण देखील टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या लगेच टॉस करून देखील आपण घेऊ ही मॅच समाप्त झाल्यानंतर. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये दाबा बनवायचा त्या मात्र 5 गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मागवती मयूर आलाय पहिले षटक घेऊन. समोर आपण पाहताय हर्षद. नॉट सेकंड वरती फैजान. चला हर्षद 12 बॉल 5 धावसंख्येची गरज. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आपल्या स्टाईलनं मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करत होता. या ठिकाणी हर्षद थोडेसे शफल झाले होते, अगदी पुढे निघून आले होते. त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. बॉल सरळ पॅडवरती आलेला आहे आणि इथून डॉट बॉलने सुरुवातच झाली आहे. थोडा धावा असताना या मॅचमध्ये मजा आली असते. हो फटका तर चांगला केला, परंतु सरळ हातामध्येच. मी म्हटलं थोड्या धावा असत्या ना तर मजा आली असती मॅचला. मॅच कोणी जिंको, परंतु मॅच अगदी शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये आली का मजा येते. प्रेक्षकांना देखील मान्यवरांना देखील. सेमीफायनलची मॅच आहे. हर्षद बाद झाला. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर मात्र विकेट्स पाहायला मिळते. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता मुदस्सर. तिसऱ्या क्रमांकावरती मुदस्सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि यानंतर मात्र मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. A1 जोडी चषक 2025 ची मेगा फायनल आपल्या समोर येईल. अगदी थोड्या क्षणाचा अवधी. इम्रान भाई शेख आणि मिजान भाई यांच्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा. हो आणखीन एक चांगला बॉल. वाट बॉलिंग यार, चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 4 बॉल झाले. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली, एक विकेट देखील आली आहे. चांगली बॉलिंग केली आहे. 5 धावांना देखील फाईट करते वर्णी टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबरदस्त फाईट देते. 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव आली आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज मयूर. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. इतक्या मोठ्या टीम समोर अगदी कमी धावा असताना हा संघर्ष पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. धाव फक्त आणि फक्त एकच धाव फलकावरती आहे. विकेट देखील एक आली आहे आणि त्यानंतर मात्र 3 डॉट बॉल देखील आलेत. 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे ती गोलंदाज मयूरनं. हो आणखीन एक, परंतु इथे चुकी झाली आहे. बॉल सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करताय, तोपर्यंत बॉल पोहोचलाय तो बाउंड्री लाईन वरती आणि इथे आलाय मात्र हा चौकार आणि मात्र जिंकली आहे SKAP कुडूस संघ. चला फायनलची मॅच आणि ओव्हर सेम 2 ओव्हर असतील.
2 ओव्हरची मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण देऊया.